छाती जळजळ, आंबट ढेकरा, भूक नसणे ही लक्षणं आहेत अम्लपित्ताची म्हणजेच ऍसिडिटीची. पण आयुर्वेदात हे फक्त ऍसिड वाढणे एवढ्यावर अवलंबून नाही. तुमची पचनसंस्था, तुमचा आहार, तुमचा विहार यावर आयुर्वेद काम करते. नमस्कार, मी वैद्य निशांत आणि आज जाणून घेऊया अम्लपित्त. आयुर्वेद सांगतो जेव्हा पित्तदोष वाढतो आणि तुमच्या आमाशयातील जठराग्नी म्हणजेच तुमचा डायजेस्टिव्ह फायर असंतुलित होते तेव्हा अम्लपित्त निर्माण होते. याचे प्राथमिक हेतू काय आहेत? तर उष्ण, तिखट, आंबट असे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, तसेच लोणचं, पापड असले आंबट पदार्थ जास्त खाणे, सोबतच अनियमित जेवण, रात्रभर जागरण आणि मानसिक ताणतणाव यामुळे अम्लपित्त. आयुर्वेदानुसार उपचाराचा पहिला टप्पा म्हणजे आहार. जर थंड, पचायला हलका आणि पित्तशामक असा आपण आहार घेतला तर नक्कीच आपलं अम्लपित्त कमी होऊ शकते. थंड म्हणजे काय? तर दूध, तूप, आणखी नारळ पाणी असले पदार्थ जर आपण आहारामध्ये घेतले तर त्याने आपलं अम्लपित्त निश्चितच कंट्रोलमध्ये येऊ शकते. आयुर्वेदामध्ये अम्लपित्तासाठी बरेच औषधं सांगितलेले आहेत, जसे कामधुदा, यष्टीमधू, अभिपत्तिकर चूर्ण, शतावरी कल्प ही औषधे आपण आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने नक्कीच घेऊ शकता. परंतु असे बरेच लोक असतात जे वर्षानुवर्ष ऍसिडिटी सहन करत असतात. अँटॅसिड घेऊन घेऊन त्रस्त झालेले असतात. पुन्हा पुन्हा अँटॅसिड घेतल्यामुळे शरीरावर गांधी उठणे म्हणजे त्वचेला खाज येणे किंवा मायग्रेन यांसारखे अनेक उपद्रव दिसून येतात. जर वारंवार अम्लपित्त होत असेल तर त्यांच्यासाठी विरेचन पंचकर्म हा सर्वोत्तम उपाय आहे. यामुळे शरीरातील साठलेले पित्त बाहेर टाकले जाते आणि पुन्हा पुन्हा होणारी ऍसिडिटी थांबते. तर अम्लपित्ताला नष्ट करा मुळापासून, तेही आयुर्वेदाने.